कोरा चेक दिला किंवा सिक्युरिटी म्हणून चेक दिला तर तो 138 कलम निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे गुन्हा ठरू शकतो का? पुढे जाण्यापूर्वी सर्वांना विनंती की माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अनेक वेळेला बँक कर्ज देताना पतसंस्था यांना कोरे चेक सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतात किंवा कोरे चेक सिक्युरिटी म्हणून दिले होते असा बचाव अनेक 138च्या केसमध्ये लोकांकडनं म्हणजे आरोपींकडनं मांडला जातो. खरं तर कलम 138 मधल्या केसेसमध्ये चेक हा कायदेशीर देणे देण्याकरता दिलेलाच होता असं न्यायालयाला गृहीत धरावं लागतं. कारण कलम 139 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टने तसं प्रिझम्पशन म्हणजे गृहीतक निर्माण केलेलं आहे. त्यामुळे होतं काय की चेक हा कायदेशीर देणे देण्याकरता दिला नव्हता हे आरोपीला सिद्ध करावं लागतं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यामध्ये कोरा चेक दिला तर काय किंवा सिक्युरिटी म्हणून चेक दिला तर काय याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे यासाठी आपल्याला काय करावं लागतं की सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिले त्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे 139 असं म्हणतं की चेक हा कायदेशीर देण्याकरता दिला असे गृहीत धरावे जोपर्यंत कायदेशीर देणे नाही हे चेक देणारी व्यक्ती सिद्ध करत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की एखादा चेक एखाद्या व्यक्तीने स्वतःहून सही करून दिला आणि तो कोरा जरी असला आणि त्या चेक धारकाने किंवा इतर व्यक्तीने बाकीचा तपशील त्या चेकमध्ये भरला तरीही तो न वाटल्यास कलम 138च्या कक्षेत येईल. 2019 मध्ये बीर सिंग विरुद्ध मुकेश कुमार या केसमध्ये दिलेल्या निकालात ही बाब सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेली आहे. त्यानंतर देखील कमलानी टेक्स विरुद्ध पी बालसुब्रमण्यम या केसमध्ये 2021 तसंच 2024 मध्ये आता रमेश विरुद्ध कोतंदारमण या केसमध्ये देखील हाच निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढलाय. त्यामुळे आरोपीने असं जरी सिद्ध केलं की कोरा चेक सही करून दिला होता तरी सुद्धा कलम 138 खाली गुन्हा होणार आहे जोपर्यंत आरोपी असं सिद्ध करत नाही की कायदेशीर देणंच नव्हतं. त्यामुळे कोरा चेक दिला होता हा बचाव चालणार नाही तर कायदेशीर देणंच नव्हतं आणि तरी सुद्धा कोऱ्या चेकचा वापर केला गेलेला आहे हा बचाव त्यामध्ये चालेल किंवा घ्यावा लागेल. आता सिक्युरिटी म्हणून दिलेल्या चेकबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की एखादा कर्ज व्यवहार करताना किंवा कोणताही व्यवहार करताना कायदेशीर देण्यासाठी जर सिक्युरिटी म्हणून चेक दिलेला असेल तर जेव्हा ते देणं वसूल पात्र होईल किंवा तेव्हा तो सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक न वाटता परत आला तर तो देखील कलम 138च्या कक्षेत येईल. त्यामुळे सिक्युरिटी म्हणून चेक दिला हा बचाव केव्हा चालेल तर तेव्हाच की ज्या वेळेला कोणतंही देणंच वसूल पात्र झालेलं नसेल किंवा आतापर्यंत देय झालेलं नसेल तरच असा बचाव चालू शकतो. हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने श्रीपती सिंग विरुद्ध झारखंड सरकार या केसमध्ये 2021 मध्ये नोंदवलेला आहे. त्यामुळे कोरा चेक दिला किंवा सिक्युरिटी म्हणून चेक दिला हा बचाव 138च्या केसमध्ये शक्यतो चालणार नाही.